मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीने दिव्यांग आरोग्य विकास या विषयाची माहिती आणि यावर मार्गदर्शनासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर के.व्ही. पाठक. सर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. चर्चा करायचीच आहे, मात्र त्याआधी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊ. डॉक्टर के.व्ही. पाठक हे परभणी जिल्ह्यातील ताडकळस या गावचे. त्यांचे वडील विद्याधर गुरु हे त्या भागातले आयुर्वेदाचार्य. वडीलच त्यांचे गुरु म्हणून त्यांनी आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला. डॉक्टर के.व्ही. पाठक यांचं शिक्षण शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड इथे झालं. डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदेत आपल्या शोध निबंधाचं वाचन करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. डॉक्टरांनी 6 ते 8 सप्टेंबर 2012 रोजी अमेरिकेत झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिसिनल प्लांट अँड हर्बल मेडिसिन यामध्ये मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोध निबंधाचं वाचन केलं. तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता येथे झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत प्लांट स्टेम सेल थेरपी या शोध निबंधाचं सादरीकरण करून आयुर्वेदातील संशोधनाचा पायाभक्कम केला. पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीनुसार आपल्या संशोधनाचे सादरीकरण आयुर्वेद मंत्रालयात मंत्रिमंडळासमोर सादर केले आणि त्यानंतर त्यांनी या संशोधनाचा प्रकार सर्वसामान्यांसाठी वापरण्यास सुरुवात केली. तर आज आपण सरांसोबत प्लांट स्टेम सेल थेरपी या विषयावर चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करूयात. सर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्लांट स्टेम सेल थेरपी म्हणजे नेमकं काय? वेद आणि आयुर्वेद याचा विज्ञानाशी संबंध लावण्याचा मी एक प्रयत्न केला. अच्छा. आणि या समन्वयातून जे काही निष्पन्न झालं ते किती आश्चर्यचकित आहे. यासाठी मी एक आयुर्वेदामध्ये सर्च केला की आयुर्वेदामध्ये पूर्वी ऋषीमुनींच्या काळामध्ये वेगवेगळ्या औषधी द्रव्यांचं मुळं, खोडं, पान याचा वापर आणि बऱ्याच औषधी वनस्पती द्रव्ये एकत्र करून औषधी म्हणून रोग निवारणासाठी वापरायचे. त्यावेळेसची प्रकृती ही स्ट्रॉंग होती, त्यांचं डायजेस्टिव्ह स्ट्रॉंग होतं, त्यामुळं ते 10, 15, 20 द्रव्ये एकत्र केले तरी ते पचवायचे आणि आपल्या रोगावर नियंत्रण ते मिळवायचे. पण मी याच्यात सर्च केला की आत्ताच्या प्रकृतीला काय पाहिजे, की आत्ताची प्रकृती कशी आहे, तिचं कुठल्या प्रकारचं ब्रेन सिग्नल चालतेत, त्याची शक्ती कशी आहे, डायजेस्टिव्हची शक्ती कशी आहे, या शक्तीप्रमाणे मी याच्यामध्ये थोडे बदल करण्याचा प्रयत्न केला. आणि स्टेम सेल थेरपी या पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या शरीरातल्या मूळ पेशी विकसित करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ह्या आहाराच्या साहाय्यानेच आपण आपल्या शरीरातल्या मूळ पेशी विकसित करू शकतो. मग आहार आपण ओरली घेतो, त्यावेळेस तो आहार रसात रूपांतर होतो, त्यानंतर तो रक्तात रूपांतर होतो, त्यानंतर तो मांसात रूपांतर होतो, मेदात रूपांतर होतो, अस्थित रूपांतर होतो आणि मज्जात रूपांतर होतो. मज्जा म्हणजे बोन मॅरो. आणि मग त्याचं शुक्रामध्ये रूपांतरित होतं. असं हे सप्तधातू आहारापासून तयार होतात. हे एक सिद्धांत माझ्या डोक्यासमोर होता. मग बोन मॅरो, अस्थि आणि मज्जा म्हणजे बोन मॅरो. आणि बोन मॅरोमध्ये काय असते तर आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट आणि मूळ पेशी स्टेम सेल. ह्या पद्धतीनं आहाराचं मूळ पेशी तयार होऊ शकतात बोन मॅरोमध्ये. मग ह्या बोन मॅरोचा उपयोग हा रक्तामार्फत आपल्या अवयवातल्या ज्या काही सिस्टीम आहेत, ज्या काही संस्था आहेत, त्या संस्थांच्या मूळ पेशी एक मदर बनण्यासाठी, आई बनण्यासाठी या फॉर्मॅटचा वापर करतात आणि नवीन पेशी त्या अवयवामध्ये तयार करून त्या अवयवाला चांगली ऊर्जा देतात, चांगलं काम देतात, कार्य देतात आणि त्याच्यातली डिसऑर्डर नाहीशी करतात. अशा पद्धतीनं मी औषधी वनस्पतीच्या काही मूळ, खोड, पान आणि फुलं या सगळ्यांच्या विशिष्ट प्रकारच्या पेशी आपण तोंडावाटे ओरली जर शरीरामध्ये टाकल्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तर त्या चांगल्या प्रकारे बोन मॅरो तयार करू शकतात
आणि ह्या बोन मॅरोच्या सहाय्याने आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी इम्प्लांट होऊ शकतात. ही माझी एक छोटीशी संकल्पना मी समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि इथून माझ्या आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीला सुरुवात झाली. खूपच सुंदर. सर, ही जी आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आहे, यात आणि मॉडर्न प्लांट स्टेम सेल थेरपी यात काही फरक आहे का किंवा काही साम्य आहे का? मॉडर्न सायन्समध्ये हा स्टेम सेल थेरपी हा फार मोठा संशोधनाचा प्रकार त्यांनी शोधून काढला आणि त्या संशोधनामध्ये त्यांनी बोन मॅरो किंवा अंबायकल कॉर्ड, आपल्या नाळेच्या पेशी अशा काही वापरण्याचा प्रयत्न करून ही स्टेम सेल थेरपी त्यांनी डेव्हलप केली. यामध्ये मॉडर्न स्टेम सेल थेरपीमध्ये बोन मॅरो हा स्पायनल कॉर्डमधून काढायचा, त्याच्यातल्या पेशी क्लीन करायच्या, सेपरेट करायच्या आणि परत त्या पेशी स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्ट करून आतमध्ये सोडायच्या आणि ह्या पेशी बोन मॅरोतल्या स्टेम सेल आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सिस्टीममध्ये जाऊन वेगवेगळ्या सिस्टीममधल्या खराब झालेल्या पेशी आणि त्या ठिकाणी डॅमेज झालेल्या पेशी ह्या मदर सेलच्या सहाय्याने तयार करून त्या अवयवाला रिइन्स्टेट करायचं आणि त्याच्यातली डिसऑर्डर कमी करायची. अशा पद्धतीनं असाध्य व्याधीवर त्यांनी हा प्रयोग केला आणि ते सक्सेस झाले. मी म्हणलं हे बोन मॅरो वापरून त्यांनी इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये मोठी प्रोसेस करून वापरला. मी म्हणलं आपल्याला आयुर्वेदामधून नॅचरली ओरली आपल्याला हे करता येते काय, याच्यावर मी क्लिनिकल ट्रायल घेतले आणि ह्या पद्धतीनं मी बोन मॅरोच वापरला, पण नॅचरली आपल्या शरीरामार्फत ब्रेनच्या सिग्नलनी वापरला, युटिलाइज केला आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी ही पद्धत वापरली. म्हणून मी ह्याला आयुर्वेद स्टेम सेल थेरपी म्हणलो. हा साम्य आणि भेद यामध्ये आणखी एक की आमच्या सप्तधातू निर्मिती सिद्धांतामध्ये हे सांगितलेलं आहे की आपण घेतलेल्या आहारापासून हा 7 धातू तयार होतात आणि त्यातला बोन मॅरो म्हणजे हा 6वा धातू आहे. मी ही धातू वापरता येते का याच्यावर क्लिनिकल ट्रायल घेतले आणि याचा उपयोग करून वेगवेगळ्या पेशंटवर वेगवेगळ्या व्याधीवर याचा उपयोग करून क्लिनिकल ट्रायल घेतले आणि त्याच्यामधून मला इतके चांगले रिझल्ट मिळाले, आश्चर्यचकित रिझल्ट मिळाले आणि ह्यामधून इतका चांगला रिझल्ट मला मिळाला प्रत्येक डिसीजवर मिळाला. हा दोन्हीमधला फरक आणि साम्य. अगदी सर. तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्हाला खूप छान रिझल्ट्स मिळाले आहेत आणि ते रिझल्ट्स आपण बघूयात, पण त्याआधी तुमचा हातखंड आहे दिव्यांगांच्या आरोग्याचा विकास या पद्धतीने, तर या पद्धतीचा नेमका कसा वापर केला जातो दिव्यांगाच्या आरोग्याचा विकास करण्यासाठी? मी याचे क्लिनिकल ट्रायल घेत गेलो आणि मतिमंद मुलांवर मी ह्या प्रोसेसचा वापर केला. त्यांची बुद्धी वाढली आणि मतिमंदता गेली. काही मुलांमध्ये मी अंध मुलांवर ज्यांना कॉर्निया नव्हता, बुबुळ नव्हतं, त्यांना कॉर्निया तयार झाला, बुबुळ तयार झालं, कॉर्निया तयार झाला आणि त्यांना दृष्टी आली, म्हणजे व्हिजन आलं. अशा काही पेशंटवर मी क्लिनिकल ट्रायल घेत गेलो. मला एक थोडं आयुर्वेदात इंटरेस्ट आहे किंवा सर्च करायला पाहिजे आपण काहीतरी. मग काही कर्णबधीर मुलांवर मी याचा वापर करून पाहिला तर बऱ्याच मुलांच्या कानामध्ये सर्क्युलेशन खराब झाल्यामुळं ह्या ज्या पेशी आहेत, कॉक्युलरी पेशी ज्या आहेत, त्या पेशीचा विकास नाही झाला. मग ह्या पद्धतीनं मी त्याच्यावर ॲप्लिकेशन केलं तर अक्षरशः त्याचा इतका फायदा झाला की त्यांना कर्णबधिरता गेली, ऐकायला आलं. एक तर केस माझ्याकडे मी दाखवणार आहे, अशी आलेली होती की तिला कॉक्युलरी इम्प्लांट करून 13 लाख रुपये खर्च केले तरी त्याला ऐकू येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. त्या पेशंटवर मी क्लिनिकल ट्रायल घेतलं तर अक्षरशः त्याला बोलता आलं, अक्षरशः त्याला ऐकायला आलं आणि अक्षरशः त्याला 7 वर्षाच्या बाद ही क्रिया झाली. म्हणून असे एक एक दिव्यांग मी क्लिनिकल ट्रायलला घेतले. एक दिव्यांग विकलांग होतं, ह्या विकलांगावर मी हे क्लिनिकल ट्रायल घेतलं. अक्षरशः त्याला अवयवांना हालचाल आली, त्याचे अवयव चांगले झाले आणि तो चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगायला एबल झाला. अशा प्रकारे मूकबधिरांना सुद्धा बोलता आलं आणि सेरेब्रल पाल्सीच्या ब्रेन डॅमेज झालेल्या पेशंटमध्ये जी धनुष्यबाणासारखा झालेला होता तिचा स्पायनल कॉर्ड तो सरळ झाला आणि तिची विकलांगता गेली. अशा प्रकारे वेगवेगळ्या दिव्यांगावर
मी याचा वापर करून पाहिला आणि अक्षरशः मला चांगल्या प्रकारे त्यांच्यावर त्याचा परिणाम झालेला दिसला. म्हणून मी एक विचार केला की दिव्यांग आरोग्य विकास आपण हा प्रकल्प जर चालू केला तर बऱ्याच दिव्यांगांना, बऱ्याच अंधांना दृष्टी मिळेल, जग पाहायला मिळेल, बऱ्याच जणांना ऐकायला येईल, ऐकायला आल्यानंतर बोलता येईल आणि बोलता आल्यानंतर ह्या पद्धतीनं त्यांचं भविष्य चांगलं होईल. म्हणून ह्याला कारणीभूत आपण ठरतो का, असा एक माझ्या डोक्यात विचार आला. म्हणून मी दिव्यांगांकडे वळलो आणि दिव्यांगांची मदत करण्यासाठी आम्ही आता एक 15 ऑगस्ट नंतर एक मोठं सेंटर पुण्याला दिव्यांग आरोग्य विकास हे आम्ही जगातलं पहिलं ह्या प्रोसेसनं चांगले झालेल्या दिव्यांगाच्या अनुभवावर आम्ही चालू करणार आहोत. खूपच अगदी छान सर. आत्ताच तुम्ही म्हटलं तुम्ही क्लिनिकल ट्रायल अशा खूप या लोकांवर घेतले आहेत आणि त्यातलेच काही अनुभव आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. ते अनुभव आपल्याला बघायचे आहेत. पण सध्या तुर्तास वेळ झाली आहे एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीने दिव्यांग आरोग्य विकास या विषयावर आपण बोलतोय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर के.व्ही. पाठक सर. ब्रेकवर जाण्याआधीच मी तुम्हाला सांगितलं आपण सरांनी ज्यांच्यावर क्लिनिकल ट्रायल घेतले आहे त्यांचा अनुभव आपण पाहणार आहोत आणि असाच एक अनुभव आपण बघूयात. हां, काय नाव मॅडम तुझं? हिरा केतकर नाव आहे. हां, आणि तिला काय प्रॉब्लेम होता? 2.5 वर्षाची असताना आले होते पहिल्या डोस साठी. तिला सेरिब्रल ॲट्रोफी झाली होती आणि फिट्स यायचे. आणि पहिल्या डोस नंतर 2 महिन्यानंतर तिचा स्पाईन सरळ झाला आणि फिट्स सुद्धा कमी झाले. तिचे डिलिव्हरी कशी झाली ती? डिलिव्हरी सिझेरियन झाली होती. आणि ब्रेनला आणि स्पाईनला इंजुरी झाली होती, बरोबर आहे? हो. आणि स्पाईन ॲट्रोफी झाली होती. सेरिब्रल तिला आपण पहिला डोस दिला, बरोबर आहे? आज तुम्ही तिसऱ्या डोससाठी आणलेला आहे तिला. या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी बाबत, मसल डेव्हलपमेंट बाबत आणि सेल डेव्हलपमेंट बाबत काय प्रतिक्रिया मॅडम? तुम्ही एक डॉक्टर आहेत. खूपच छान अशी ट्रीटमेंट आहे आणि आम्हाला खूपच लाभ झाला त्याचा. अशा सेरेब्रल पॉल्सीच्या पेशंटसाठी तुमची काय प्रतिक्रिया आहे या स्टेम सेल बाबत? सगळ्यांनी जरूर घ्यावा याचा लाभ. सर काय सांगाल या व्हिडिओबद्दल? मी या केसला तिचं स्पाईन धनुष्यबाणासारखं वाकडं झालं होतं आणि तिला कमीत कमी 2 वर्ष झोपता येत नव्हतं आणि ब्रेनमध्ये तिला इंजुरी झाली होती. ओढाताण झाल्यामुळं स्पाईनचा आकार बदलला होता आणि त्या आधीच्या पेशंटमध्ये सुद्धा त्या विकलांगता आली होती. एकाचं तर स्पाईन वाकडं झाल्यामुळं स्पाईन डेव्हलपमेंट नव्हती. त्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी हा मोठा जगातला असाध्य व्याधी झालेला होता. त्याच्यामध्ये सुद्धा मी या पद्धतीनं त्याला डेव्हलपमेंट मिळाली. आणि दुसऱ्या केसेसमध्ये अशा प्रकारे ही जी मसल डेव्हलपमेंट आहे ती थांबल्यामुळं नुसते त्याचे हाडं तयार झाले होते आणि त्याच्या अंगाला विकलांगता आली होती. आणि ह्या मुलीमध्ये सुद्धा सेरेब्रल पाल्सी झाल्यामुळं या मुलीला सुद्धा कमीत कमी 2 वर्ष झोपता येत नव्हतं. तर 6 महिन्याच्या बाद तिचा स्पाईन सरळ झाला आणि तिला झोपता आली आणि तिची विकलांगता गेली. म्हणून मी म्हणालो की अशा प्रकारे जर लेकरांना भविष्य चांगलं मिळत असेल तर ह्या पद्धतीचा वापर केला तर ह्या दिव्यांगांना चांगलं आयुष्य मिळू शकेल. त्याचबरोबर एका मुलीला आपण दाखवलं आता की तिला बुबुळ नव्हतं. एक फोटो दाखवला की तिचा आकार हा बुबळाचा हे पांढरा झालेला होता डोळा आणि तिला दिसत पण नव्हतं. आता त्याच्यावर मी ॲप्लिकेशन केलं की तिला दृष्टी कशी आली की आपण तिची प्रतिक्रिया बघूया. काय नाव तुझं सांग बरं? जान्हवी शैलेश भंडारे. ओके मॅडम, तिला काय प्रॉब्लेम होता आपल्याकडे आणायच्या आधी? मी या बाळाची आजी आहे. सुरुवातीपासूनच तिला म्हणजे पूर्ण दिसतच नव्हतं अजिबात. डोळे पूर्ण बंदच होते. मग तिला बऱ्याच ठिकाणी नेलं
की टी व्हीवर बघितलं, एका मैत्रिणीने मला सांगितलं यांची मुलाखत लागली आहे, डॉक्टर पाठक यांची स्टेमसेलची मुलाखत लागलेली आहे. ती मुलाखत मी पाहिली, तो नंबर घेतला आणि मी त्यांना फोन केला की अशा अशा प्रकारे आहे तर काय करायचं. ते म्हणाले या तुम्ही, आपण बघू, प्रयत्न करू. आणि आता तिला इथे आल्यानंतर ट्रीटमेंट सुरू झाली. पहिलं स्टेमसेल दिलं तिला पहिल्या महिन्यात, ऑगस्ट महिन्यात दिलं. त्यानंतर थोडा फरक दिसू लागला. त्यानंतर पुन्हा 3 महिन्यानंतर तिला दुसरं स्टेमसेल दिलं. आता तर ती खूपच बोलकी झाली आहे, तिच्या बुद्धीतही वाढ झाली आहे आणि थोडंसं खूप फरक जाणवायला लागला आहे आम्हाला. या स्टेमसेलने या डॉक्टर पाठक आम्हाला देवासारखे भेटले आणि खरोखर त्यांनी आम्हाला आधार दिला. ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आम्ही रडतच आलो होतो, पण इथे मात्र आल्यानंतर आम्हाला खूप आधार वाटला आणि असं कुणीतरी होप्स वाटायला लागले की आपल्या मुलीला दिसेल, आपलं चांगलं होईल आपल्या मुलीचं. आणि आता तिला बरंच दिसतंय. आता बरंचसं तिला दिसतंय, सगळं रंग वगैरे सांगते ती. आता माझ्या अंगावर कोणता शर्ट आहे का? निळा. निळा. आणि तुझ्या अंगावर कोणता आहे? मेहंदी. आणि आईच्या अंगावर? गोल्डन. लाल. नक्की? हा. बाबाच्या अंगावर कोणता शर्ट आहे? पांढरा. पांढरा. आता तुला पहिल्यापेक्षा चांगलं दिसतंय का? हो. किती चांगलं दिसतंय? खूप. नक्की? हा. आता शाळेत जाते तू? हा. वाचता येते का? हा. नक्की? अरे वा. सर, आपण आत्ताच बघितलं या मुलीची दृष्टी वापस आली आहे आणि त्यांच्या आईने सांगितल्याप्रमाणे दृष्टी तर आलीच आहे, पण त्यांच्या अजूनही विकास झाला आहे, बुद्धीतही विकास झाला आहे. काय सांगाल यावर? हे आश्चर्य आहे अगदी की ह्या मुलीला कॉर्निया नव्हता हम्म. आणि सगळ्यांनी हिला सांगितलं की हिचं काही होणार नाही. आणि या मुलीवर मी ही स्टेमसेल थेरपी एक ट्रायल म्हणून वापरली तर अक्षरशः 8 महिन्यामध्ये त्या मुलीच्या डोळ्यामध्ये कॉर्निया तयार झाला, तिला व्हिजन आलं, म्हणजे तिला हे जग दिसलं. हो. आणि तिनं स्वतःचे रंग कलर हे आता तुमच्या समोर सांगितले, हे जगात कुठं होत नाही. हे असा प्रकार ह्या प्रोसेसनं ह्या आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपीच्या प्रकाराने झाला आणि अक्षरशः डोळ्याच्या कॉर्नियाच्या पेशी तयार झाल्या, त्याचं कनेक्टिव्हिटी आली आणि ती ब्रेनशी कनेक्ट होऊन व्हिजन आलं. ही दिव्यांगांना फार मोठा देण ह्या प्रोसेसमधून मिळेल म्हणून मी ही पद्धत पुढे दिव्यांगांच्या विकासासाठी, आरोग्य विकासासाठी समोर आणली. अगदी. याच पद्धतीनं आणखी एक आपण बधीर एक पेशंट होता, कानाला बिलकुल ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, त्याला कॉकलरी इम्प्लांट केलं होतं. 13 लाख रुपये खर्चिले, 8 वर्ष झालं, काही ऐकायला येत नव्हतं. आपण कर्णबधिराची पण एक प्रतिक्रिया आपण ऐकूया. नक्कीच. काय नाव तुझं? स्पष्ट सांगायचं आणि मोठ्याने बोलायचं असं एकदम. बरं वाटायलंय का? ऐकायला यायलंय का? येते म्हणते. काय नाव सर याचं? अनुज. अनुजला काय प्रॉब्लेम होता आपल्याकडे यायच्या आधी? बोलत नव्हता, ऐकत नव्हता. त्यासाठी इतर ठिकाणी कुठे ट्रीटमेंट करून पाहिली तुम्ही? हॉस्पिटलचं नाव सांग. बाकीच्या ठिकाणी दवाखान्यात गेलेलं होता. बरं. काय त्याला कॉकलरी इम्प्लांट केलेलं होतं का? हो. किती वर्ष झाले ते करून? ते आता तरी 10 मध्ये केलं असेल. 10 वर्ष झाले? नाही, 10 वर्ष नाही झाली. 4-5 वर्ष झाली. 5 वर्ष. त्या कॉकलरी इम्प्लांट केल्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये काही फरक पडला? थोडाफार असं वाटत होता, म्हणजे असं एकदम हे नाही, असं. क्लिअर नाही पडला. अच्छा. आपण एक त्याला आज 5वा डोस आहे. हा. डोस द्यायच्या आधीचा अनुज आणि आजचा अनुज, काय काय चेंजेस आहेत सर त्याच्यामध्ये? थोडं ऐकते आहे. ऐकताय आणि बोलता पण यायला थोडं त्याला, बरोबर आहे? त्या कॉकलरी इम्प्लांट केल्यापेक्षा हे आपल्याला ॲप्लिकेशन तुम्हाला कसं वाटलं सर? त्याच्या तुलनेत त्याच्यात औषध उपचार नाही, कॉकलर ट्रीटमेंट केल्यानंतर त्याच्यात आहे. हा नॅचरली इम्पॅक्ट आहे, बरोबर आहे? आता त्याला ऐकू येईल असं वाटतंय का? आता असं ॲक्च्युअली यायला वाढत चाललंय त्याचं, हां, बोलणं आणि ऐकणं वाढत चाललंय. ओके. काय म्हणते ते बरोबर आहे का? हो बरोबर. सर, आता त्यांना आपण बघितलं की ऐकू यायला लागलंय. काय सांगाल याबद्दल? खूपच ऐकू आश्चर्य यायला आहे. लागले, दिसायला हो. लागले, बोलता यायले. हे किती आनंद या लेकरांचा की ज्या प्रोसेसनं ऑपरेशन करून सुद्धा त्यांना झालं नाही, त्यांना ऐकायला आलं,
बोलता येत नव्हतं तर शब्द त्यांनी ऐकायला यायले हे सांगितलं तोंडाने आणि त्या आईवडिलांचा आनंद पाहिला. हे अशा प्रकारच्या दिव्यांगांच्या आईवडिलांना आणि त्या मुलांना चांगलं लाईफ मिळावं म्हणून हा प्रकार आम्ही या ठिकाणी एक मोठं सेंटर चालू करायचं चाललंय की जगात कुठेही नाही हा प्रकार आणि ह्या प्रकाराने व्हायलंय म्हणून आम्ही दिव्यांग आरोग्य विकास हा एक प्रकल्प हातात घेतला आहे, आमच्या फाउंडेशन मार्फत घेतला आहे. यामध्ये आम्ही सगळ्यांचंच सहकार्य घेणार आहेत आणि कमीत कमी खर्चामध्ये या लोकांना मदत करण्याचं आमचं काम चालू आहे. आणखी एक विकलांगता आलेल्या मुलाचं कशा प्रकारे आपल्याला विकलांगता गेली ते पण एक आपण क्लिप बघूया. हात वर करा पलीकडला त्याचा जरा द्या पहिल्यासारखं त्याला जसं करायचं तसं करू द्या. वर घ्या फक्त हात वर घ्या पलीकडला घ्या वर ठेवा वर. बस 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 हां तुम्ही उभं राहा मॅडम थोडं पुढे उभं राहा. हां काय नाव बाई याचं? सुमित. काय नाव बाई त्याचं? सुमित. सुमितला काय प्रॉब्लेम होता आपल्याकडे यायच्या आधी? त्याचा पूर्ण बॅलन्स गेला होता, त्याला काही कळत नव्हतं, जागेवर असं ठेवलं तिथं राहत होता, सरकत नव्हतं जागेवरून. किती वर्षापासून तो जागेवर होता? आता 12 वर्ष झाली त्याला. बिलकुल हलत. सर हे सगळे क्लिनिकल ट्रायल आपण बघितले. यानंतर आमच्या प्रेक्षकांना तुमची भेट घ्यायची असेल, तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कसा करावा ते सांगा. आम्ही याच्यासाठी 4 सेंटर आम्ही आता एक कोरोनानंतर चालू केलेत हळूहळू. एक पुण्याला 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आहे 12 ते 5 त्याचा आम्ही ॲड्रेस दिलेला आहे. त्यानंतर ठाण्याला आम्ही 26, 27, 28 मुंबई आणि इतर लोकांसाठी आम्ही ठाणं ठेवलेलं आहे दर महिन्याचं 26, 27, 28 आणि विदर्भासाठी आम्ही परभणी ठेवलेलं आहे 15, 16, 17, 18 अशा प्रकारे 4 सेंटर आहेत. आणि लोणावळ्याचं सेंटर आणखी आमचं सुरू झालेलं नाही आहे. लोणावळ्याचं सेंटर आम्ही सुरू झाल्यानंतर तिथलं आम्ही हे ऑगस्टनंतर सांगूया. या ठिकाणी आम्ही तपासणी आधी करणार आणि त्यानंतर मग हा प्रकार त्याला वापरता येतो का ते बघणार आणि मग वापरण्यासाठी आम्ही प्रोसेसिंगला नंतर पेशंटला बोलवणार. तरी पेशंटनी गर्दी करू नये. ऑनलाईन व्हॉट्सअपवर आपलं सगळं व्यवस्थित पाठवून द्यावं आणि या तारखेला तुम्ही अपॉइंटमेंटसाठी रिक्वेस्ट करा. आम्ही मॅक्झिमम अपॉइंटमेंट देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तपासण्याचा प्रयत्न करू. अगदी सर. गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी याने कशा प्रकारे दिव्यांगाचा विकास तुम्ही केला यावर खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही केलं. इथे आलात आणि प्रेक्षकांना इतक्या सोप्या भाषेत हे सगळं समजवलं त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.